दिग्विजयांना तू जराही आवडत नाहीस आणि कधीही आवडणार नाहीस. मग तू मेघा म्हणून राहा किंवा अरुंधती म्हणून राहा, ते तुझं कधीच ऐकणार नाही. या कुंकवाची ताकद अजून ओळखलेली नाहीयेस तू, पण जेव्हा ओळखशील ना तेव्हा खूप वेळ झालेला असेल. मग दाखव दाखव तुझ्या कुंकवाची ताकद. तुझं कुंकू, तुझा नवरा तुझ्यापासून दूर चाललाय, दाखव अडवून. काहीही झालं तरी दिग्विजय आज थांबणार नाही. आज तू त्यांना इथे थांबवून दाखवच. अहो, दरवर्षीप्रमाणे आमच्या शाळेत एक फंक्शन ठेवलंय बघा. तेव्हा तुम्ही त्या फंक्शनमध्ये चीफ गेस्ट म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून यावं अशी विनंती करायला आलोय. काय ना, आम्ही आजच मुंबईला जायला निघालो आहोत, त्यामुळे यावेळी तरी काही शक्य नाही. आपण पुढच्या वेळेस ज्यावेळी आम्ही इथे येऊ त्यावेळी नक्की येऊ. हे बघा दिग्विजय सर, नाही म्हणू नका. अहो, तुम्ही पहिल्यांदाच इथे आलात. अरुताई, तुम्ही तरी सांगा की. दिग्विजय, बॅग भरलीत का तुम्ही? मी बघते काही विसरलंय का. आम्ही येऊ. आम्ही उद्या नक्की येऊ. बरं, येतो मी. नमस्कार. अरू, आजचा एकच तर दिवस आहे ना. उद्या कार्यक्रम जसा होईल तसं आपण लगेच निघूया. आणि तुझी शाळा आहे ती आपण न पाहता जसंच निघून जायचं. प्लीज. हॅलो. हां, थँक्यू सो मच. नाही म्हणजे तुम्ही नसतात ना तर ही अरेंजमेंट करताच आली नसती मला. म्हणजे एवढ्याशा गावात कशी फुलं मिळणार ना एवढी. आणि ऍक्च्युली मला तुम्हाला विचारायचं होतं की तुमच्याकडे सुगंधी कॅन्डल्स आहेत का? आहेत. गुड गुड गुड. मग पाठवू शकाल माझ्याकडे? ओके, लगेच. बाय. थँक्यू. सायली, हे सगळं काय चाललंय? ही कसली तयारी आहे? असं काय करते? हनीमून, मधुचंद्र. आम्ही मधुचंद्रासाठी आलोत की नाही, मी आणि दिग्विजय. काय बोलतेस तू? स्वतःचं आयुष्य बर्बाद करशील. सायली, अगं कळत नाहीये का तुला माझं दुःख? हे दुःख ना तू स्वतःच्या हाताने स्वतःच्या पदरात टाकून घेतलं आणि ते माझ्या पदरात मला नकोय. सायली प्लीज. सायली प्लीज प्लीज असं नको करूस. ऐक माझं. दिग्विजयांना मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते. काहीही. कळलं? सायली. ऐक, का घातलीत मला तुम्ही दिग्विजयांची शपथ? जवळ येशील? हे सगळं स्वप्नच असतं तर किती बरं झालं असतं. सायली खूप मोठी चूक करते आणि त्याची शिक्षा आम्हाला तिघांनाही मिळणार आहे.